खोपोलीत कैलासवासी गोवर्धनदास तन्ना मार्गाचे लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न। खोपोलीत नगरपरिषदेतर्फे बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याला खोपोलीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासवासी गोवर्धनदास पुरुषोत्तम तन्ना यांचे नाव देण्यात आले असून त्या मार्गाच्या लोकार्पणाचा सोहळा ऑगस्ट 15 स्वतंत्र दिनानिमित्त उत्साहात संपन्न झाला। तन्ना यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मार्गाचे लोकार्पण खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक अभय शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, स्थानिक नगरसेवक समीर मसूरकर, सभापती, आजी, माजी नगरसेवक, नगरसेविका, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी, नागरिक तसेच तन्ना परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। याप्रसंगी मान्यवरांनी कैलासवासी गोवर्धनदास तन्ना यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत खोपोलीच्या विकासात त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली। खोपोलीचे प्रथम नगराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी सांगितले। लोकार्पणानंतर उपस्थितांनी तन्ना यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। कार्यक्रमाचे आयोजन अभय तन्ना व तन्ना मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे अभिनंदन केले। कैलासवासी गोवर्धनदास तन्ना यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या नावाने मार्गाचे नामकरण करण्यात आल्याने बाजारपेठेतील व्यापारी, तन्ना मित्र परिवार व अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले। खोपोलीच्या इतिहासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सन्मान झाल्याची भावना यावेळी उपस्थित अनेकांनी व्यक्त केली। आता झालेला आहे तर स्वतःला खरंच भाग्यवान समजतो की प्रथम नागरिक आपले जे प्रथम नगराध्यक्ष खोपोलीचे होते त्यांच्या माध्यमातून तन्ना शेठ यांनी जेव्हा नगराध्यक्ष झाले तेव्हा खोपोलीची जी काय परिस्थिती होती तत्कालीन त्या परिस्थितीमध्ये काम करत असताना त्यावेळेला काही डिसिजन घेत असताना त्यांचा मोलाचा वाटा खोपोलीच्या विकासाची जी बीट असते ती त्यांनी रोवली होती। त्यानंतर त्यांनी घेतलेले शास्त्रीनगरचे जे काय प्लॉटिंगचा जो काय निर्णय तो आता आपल्याला किती चांगल्या प्रकारचा त्याचा उपयोग होतोय तो आपल्याला समजतंय। मला असं वाटतंय आपण जी सिटी बस चालू झालेली होती प्रथम ती सुद्धा त्यांनीच चालू केलेली होती। म्हणजे तन्ना शेठ यांचं खोपोलीच्या आता जी खोपोली तुम्हाला दिसते डेव्हलपमेंट खोपोली त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं योगदान होतं। त्याचप्रमाणे त्यांनी घेतलेल्या रेल्वेच्या बाबतीत जी काय मुंबई पुन्हा आपली मुंबई आणि कर्जत रेल्वे डायरेक्ट येण्यासाठी ती सुद्धा एक त्यांचा एक मोलाचा त्यात त्यांचा हे होता। त्यामुळे मी तन्ना शेठ यांना या निमित्ताने त्यांचा 15 ऑगस्टला बहुतेक वाढदिवस सुद्धा असतो त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरांजली वाहतो आणि त्यांच्या माध्यमातून अभय असतील, त्यांची तन्ना फॅमिली असतील, त्यांचं सुद्धा एक सामाजिक कार्य खूप चांगल्या प्रकारे खोपोलीमध्ये येत आहे। आणि त्यांनी आम्हाला सर्व व्यापारी मंडळी आणि यांनी विनंती केली नगरपालिकेला की बाबा अशा प्रकारचं एक नाव आपल्या याला देण्यात यावं। तर आमच्या नगरपालिकेच्या सभागृहांमध्ये आम्ही ती जेव्हा हे ठेवल्यानंतर कोणत्याही प्रकारचा कुठलाही विरोध न होता तत्कालीन सर्व नगरसेवकांनी आणि सभापतींनी त्याला खूप चांगल्या प्रकारचा दुजोरा दिला आणि लवकरात लवकर ते नाव देण्यात यावं असं ठरवलं। मी त्यासाठी सर्व सभापती असतील, नगरसेवक असतील, मुख्याधिकारी साहेब पंकज पाटील साहेब असतील त्यांना सुद्धा धन्यवाद देतो की तन्ना फॅमिलीच्या योगदानासाठी त्यांनी खूप चांगल्या प्रकारचा एक आपला एक निर्णय झालेला आहे। सर्वांना आज स्वातंत्र्य दिवसाचा 80वा वर्धापन दिन आहे। सर्वांना त्याच्या शुभेच्छा। तसेच मी खोपोली नगर परिषद परिवाराचे आमचे खास कुलदीप भाई, विक्रमजी, सीओ साहेब सर्वांनी सर्व नगरसेवकांनी जे एकमतांनी आजोबाचं नाव या बाजारपेठेच्या रोडला दिले त्याबद्दल मी सर्वांचा मनापूर्वक आभार मानतो। थँक्यू सर्वांना।